नमस्कार. आज शुक्रवार. आजच्या श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय मच्छे आजच्या चर्चासत्रामध्ये आपण या ठिकाणी आमच्या गावातील रहिवासी श्री गणपती भेकणे आणि गीताताई भेकणे यांची कन्या निकिता गणपती भेकणे ही नुकतंच आपलं MBBSचं दुसरं वर्ष रशियामध्ये शिकत आहे. आणि ती शिकत असताना या ठिकाणी ती सुट्टीवर आलेली आहे आणि आज तिचाच रशियामधला अनुभवाचं जे चर्चासत्र होणार आहे, या चर्चासत्रामध्ये सर्वप्रथम तिची आई आणि निकिताचं मी आमच्या वाचनालयातर्फे हार्दिक स्वागत करतो. होनकल हे खानापूर तालुक्यातलं अगदी छोटंसं गाव आहे. मी सुद्धा खानापूर तालुक्यामध्ये नोकरी करतो, त्यामुळे त्या मातीशी मी चांगला परिचित आहे. त्यांनी होनकलमध्ये आता जवळजवळ होनकलवरून मच्छामध्ये येऊन जवळजवळ 25 वर्ष झाली. सुरुवातीला एक आमच्याच काकांच्या घरी भाडेकरू होते. त्यांनी वडील कारखान्यामध्ये कामाला आहेत निकिताचे. काबाड कष्ट करून त्यांनी आत्ताच नुकतंच स्वतःचं घर बांधलेलं आहे आणि हे घर बांधत बांधत त्यांनी आपला मुलगा आणि मुलगीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि या गरिबीतूनच, काबाड कष्ट करूनच निकिताचं माध्यमिक शिक्षण बालिका आदर्श विद्यालय टिळकोडी येथे झालेलं आहे. एक मराठी माध्यमातली विद्यार्थिनी रशियापर्यंत MBBSचं शिक्षण घेऊन आज मच्छे गावचं, होनकल गावचं नाव उज्ज्वल करत आहे. हीच वार्ता सगळीकडे पसरावी आणि परत मुलींना प्रोत्साहन मिळावं यासाठी आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि यानंतर निकिताच्या शब्दातूनच तिला रशियात आलेले अनुभव तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. आणि हे आमचं मच्छे गावचं भाग्यच म्हणावं लागणार. आज ते अनुभव ती स्वतः व्यक्त करेल. तू सांग. नमस्कार. जसे सगळे इथे आल्यापासून जसे सगळे ओळखतात, माझं नाव निकिताच त्यांनी ठेवून टाकलंय असं, पण माझ्या शाळेतलं जे नाव आहे ते गायत्री आहे ऍक्च्युली. शाळेत सगळे मला गायत्री म्हणून ओळखतात आणि इथे आल्यापासून लोकांनी जे म्हणजे सगळे घराच्या बाजूचे असे आवडीने वगैरे ते निकिता असं नाव त्यांनी ठेवलंय आणि सगळे त्याच नावाने ओळखतात मला इथे. तर फर्स्ट ऑफ ऑल की इथून जेव्हा आम्ही इकडे आलो तेव्हा मी नॉर्मल इथे सरकारी शाळेत शिकायला होती. 1ली ते 4थी मी इथूनच केलं, सरकारी शाळेतून. मग त्यानंतर इथले जे शिक्षक होते ते अतिशय पुरा सपोर्टिव्ह होते. आणि मग त्यानंतर त्यांनी एक दिवस जेव्हा पॅरेंट्स मीटिंग असते ना एक्झाम झाल्यानंतर, तर त्यांनी तिथल्या टीचरांनी सांगितलं की शिक्षण तर इथे पण होईल, पण तिचा जो ग्रीप आहे की तिला ज्या पद्धतीने मार्गदर्शन मिळालं पाहिजे ते थोडं मोठ्या लेवलला गेलं तर भेटेल. मग त्यांनीच बालिकादर्शी शाळा माझ्या आई वडिलांना सजेस्ट केली होती की तुम्ही तिकडे घाला, तिकडे पुरा मुलींची शाळा असल्यामुळे तिला फुल सपोर्ट मिळेल तिथल्या टीचरांचा वगैरे. तर मग मी इकडून बालिकादर्शला 5वी ते 10वी पर्यंत मग माझं शिक्षण तिथूनच पूर्ण केलं. तिथे पण टीचर्स पुरा शिक्षक वगैरे फुल त्यांनी सपोर्ट केला. त्यांना अजिबात कुठेच कमी नाही पडले. आता जी माझी मराठी भाषा आहे किंवा मराठी भाषेमध्ये थोडं जरी ज्ञान असेल ना मला, तर ते पूर्णपणे त्यांच्यामुळे. तिकडे जेव्हा मी महाविद्यालयात जेव्हा गेली तेव्हाही एकतर कोणाला विश्वास नाही पटला की मी मराठी माध्यमातून शिकून RLS मधून, जिथून मी फर्स्ट इयर आणि माझं सेकंड इयर सायन्स मधून कम्प्लीट केलं, तिथे माझ्या मैत्रिणींना तरी सेकंड इयर पर्यंत माहित नव्हतं की मी मराठी भाषेतून माझं शिक्षण झालंय पुरा. तर मग 11वीत पण व्यवस्थित अभ्यास करून 11वीत पण व्यवस्थित केलं. आणि मग त्याच्यानंतर 12वीत कोरोनामुळे तर एक्झाम झाल्याच नाही, पण तो पण जो रिझल्ट आला तो पण चांगला केला तिथून. आणि मग त्यानंतर कोरोनाच्या काळातच ठरवलं की सगळेच घरी बसतायत, पण एकच प्रोफेशन जे घरी नाही बसलंय ते डॉक्टरचे.
ते फ्रंट फूटवर जे सध्या काम काम केलंय. करतायत ते फक्त डॉक्टर्स डॉक्टर. काम करतायत. मग तिथूनच इन्स्पिरेशन मिळालं की नाही, आता माझ्या फॅमिलीमध्ये आतापर्यंतच्या जनरेशन मध्ये तरी कोणीच डॉक्टर नाहीये. युट्यूब्स आणि या सगळ्या माध्यमातून मग अभ्यास केला, कारण कॉलेजला तरी कोणी जातच नव्हतं. मग त्यानंतर नीटची परीक्षा दिली आणि मग नीटच्या परीक्षेमध्ये गुण पण चांगले भेटले. पण ते गुण इतके पुरेपूर नव्हते की मराठा जनरल कास्टमध्ये नीट मधून गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल, कारण जनरल ही फर्स्ट लेवलला येते. तिथे फक्त मॅक्सिमम सीट किती आपल्या देशात 9,000 ते 10,000 गव्हर्नमेंट सीट्स आहेत. त्याच्यामध्ये पण 15 त्याच्यातले हाफ पण पुरा समाजाला नाही भेटत, कारण आपण मराठा जनरल मध्ये येतो. ओबीसी SC ST यांना थोडं मार्क्स मध्ये थोडं कन्सेशन भेटतं जनरल पेक्षा. मग इथे ट्राय केलं मी, खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये वगैरे ट्राय केलं. काउन्सलिंग झालं नीटचं, 3-4 महिने पुरा काउन्सलिंग चाललं. मग त्यानंतर बघितलं की थोडं प्रायव्हेटला होऊ शकेल का, तर प्रायव्हेटला गव्हर्नमेंट मधून पण मला मग BHMS आणि BAMS भेटलं होतं. केएलई मधून, कंगनवाडी मधून इथून भेटलं होतं मला गव्हर्नमेंट आयुर्वेदिक डॉक्टरसाठी. पण मला फक्त इच्छा होती की मला फक्त MBBS करायचंय आणि मला जे काही करायचंय ते त्याच्या पुढेच जाऊन करायचंय. मग विचार केला, मग इकडे तिकडे सगळ्यांना भेटलो, बोलून झालं, सगळ्यांशी चर्चा झाली जे त्या क्षेत्राबद्दल त्यांची माहिती आहे. पुरा चर्चा वगैरे झाली आणि मग खूप लोकांना भेटले. आई वडील सुद्धा खूप लोकांना भेटून त्यांनी सुद्धा प्रयत्न केला की काय खर्च आहे, कारण मिडल क्लास फॅमिली मधून येणं आणि तिथपर्यंतचा विचार करून ते तेवढा पैसा गोळा करणं पण शक्य नाहीये की. मग ते भेटलं, लोकांना भेटून विचार केला की कसं होऊ शकेल, की काय मार्ग आहे का या पुढेतून. मग नंतर एवढं सगळं झाल्यानंतर एक दिवस मी, माझे आई वडील आणि माझ्या ओळखीचे एकटे मामा, ते लोक आम्ही सगळे गेलो केएलई मध्ये गेलो, जिथे प्रभाकर कोरेचं मेन प्रायव्हेट कॉलेजचं जिथं सेक्टर आहे ना, तिथे गेलो आम्ही. तर मग तिथून गेलं, तिकडे जाऊन भेटलं, तिथं अकाउंटंट होते. मग त्यांना विचारलं, तर ते बोलले की कमीत कमी तुम्हाला इतके मार्क्स असतील तर तुम्हाला कमीत कमी 19 लाख रुपये एका वर्षाची फी तुम्हाला लागेल. म्हटलं बरं, 19 लाख विचार करणंच खूप कठीण आहे. एका वर्षाला 19 लाख कमवणं खूप डिफिकल्ट आहे. तेवढी फी कुठून भरणार, हा पहिला प्रश्न होता. म्हटलं ठीक आहे, 19 लाख म्हटलं तर 5.5 वर्षाच्या दरम्यान बघितलं तर जवळपास 1,20,00,000 ते 1.5 कोटीपर्यंत खर्च येतो. तेव्हा फक्त त्यांनी सांगितल्याबरोबरच विचार केला की नाही, एवढं तर पॉसिबल नाही की एका डिग्रीसाठी एवढा पैसा कुठून उभा तरी करणार कुठून. एकतर शेती नाही तेवढं, आणि तिथून इकडे आलं त्यामुळे इथे पण एवढं असं जास्त कमाई नाही की बाबा ठीक आहे चला की थोडं गेलं तरी काय नाही, कारण हायच काय नाही ना. सुरात मुळापासून इथूनच तर सुरुवात करायची होती. मग म्हटलं ठीक आहे, मग इकडे तिकडे ट्राय केलं. मग शेवटी मी तयार झाली की चला आता एवढा पैसा तर शक्य नाही. मग मी इंजिनिअरिंगचा विचार पण केला, पण ते मनात होतं की मला नाही करायचं हे, कारण तिथे इच्छाच नाही, तिथे जाऊन काय करणार ना. मग म्हटलं ठीक आहे. मग त्याच्यात पण 1 महिना गेला, पुरा नोव्हेंबर पुरा गेला त्याच्यामध्ये. एक्झाम माझी सप्टेंबरला झाली, नोव्हेंबर पर्यंतचा काळ पुरा विचार करण्यात आणि यामध्येच गेला. मग शेवटचा नीटचा काउन्सिलिंगचा राऊंड झाला आणि मग त्याच्यातून नाव ड्रॉप होतं. ज्यांचे कमी कमी मार्क्स आहेत त्यांचे नाव ड्रॉप होत जातं. मग तेव्हा कळलं की नाही, नाव ड्रॉप होतंय आणि आता भेटलं तर आयुर्वेदिक कॉलेज भेटेल, नाहीतर होमिओपॅथिक साठी ऍडमिशन मिळेल. म्हटलं ठीक आहे. मग नंतर असे तसे विचार झाले आणि मग ओळखी थ्रू एक दिवस, त्या दिवशी 27 डिसेंबर काहीतरी होतं, त्या दिवशी माझ्या मामांच्या ओळखीचे शिक्षक, ते त्यांचे मित्र जे गोकाकचे ऑर्थोपेडिकचे डॉक्टर्स आहेत, त्यांचा मुलगा तिकडे शिकायला असतो रशियामध्ये, कलिनिनग्राड सिटीमध्ये. मग त्यांच्याशी अशीच मामाने चर्चा केली आणि माझ्या भाचींचं नाव त्याच्या काउन्सिलिंग मधून ड्रॉप झालं आणि तिचं MBBSचं स्वप्न आम्हाला वाटतंय की असं राहील, ती पूर्ण नाही होणार. आणि जर पुढच्या वर्षी द्यायला दिलं तर कशावरून, कारण पडते तर तिची जनरल कास्ट, त्यातून मराठा, तर ते खूप डिफिकल्ट आहे की त्यात ती सीट भेटणं, गव्हर्नमेंट सीट भेटणं. म्हटलं आणि प्रायव्हेट सीट अफोर्ड नाही करू शकत. मग त्यांनी असा विचार केला की तिचा नीटचा कोर्स तिथल्या कॉलेजेससाठी तरी खूप छान आहे, कारण त्या कॉलेजेससाठी नीटचं तरी त्यांनी बघतातच, पण त्या कॉलेजची स्वतःची अशी एंट्रन्स एक्झाम आहे जी इथून क्लिअर केली ती पण नीट सारखीच असणार आहे.
आणि ती इथून क्लिअर केली आणि जर ती उत्तीर्ण झाली त्यामध्ये तर तिला मग तिथे ऍडमिशन भेटू शकेल. पण कसं आहे की रशियाचं कॉलेजचं जे हे आहे ना, लाईक कालावधी आहे तो सुरू होतो ऑक्टोबरमध्ये. लाईक आपल्याकडे कसं विंटर आणि समरच्या मधला जो सीझन आहे ना तिथे ऑटम बोलतात ते, लाईक थंडीच्या अगोदरच्या काळात थोडं तिकडे थंडी असते ना नोव्हेंबर पासून, तर मग तिकडे तो कालावधी तेव्हा जेव्हा सुरू होतो तेव्हापासून ते सप्टेंबर पर्यंत असं त्यांचं 11 महिन्यांचं सेमिस्टर पुरा एक इयर असतं. मग म्हटलं आता तर फेब्रुवारी आला जवळजवळ, जानेवारी आला ना, मग असं तसं झालं. मग म्हटलं त्यांनी सांगितले की तिथे नीटच्या स्कोरवरून तिला कॉलेज एक सेमिस्टर पुरा स्किप झाला तरी अलाउड करेल. पण ते आता डिपेंड माझ्यावर आहे की ते मी सेमिस्टर पुरा भरून कसं काढणार एका महिन्यात पुरा. त्यांनी सांगितलं की एका महिन्यात पुरा तुझे जेवढे काही एक्झाम्स असतील ते स्वतः अभ्यास करून स्वतः क्लिअर करणार असशील तरच आम्ही अलाउड करणार, नाहीतर मग पुरा एक वर्ष स्किप कर आणि मग पुढच्या सेमिस्टरला तू ऍडमिशन घे. म्हटलं ठीक आहे. मग घरी विचारतं असं वगैरे चालू झाले. आणि तिकडचं रशियाचं निवडण्याचं एक मेन कारण म्हणजे ती जी युनिव्हर्सिटी मी निवडली होती ती पण फेडरल युनिव्हर्सिटी आहे. रशियामध्ये एकूण 7 फेडरल युनिव्हर्सिटी, 7 ते काहीतरी 10 फेडरल युनिव्हर्सिटीज आहेत. आणि आपल्याकडे जसा एम्स आणि IITचा दर्जा आहे ना, एक सेंट्रल गव्हर्नमेंटची युनिव्हर्सिटी, तशी त्यांची रशियन फेडरेशनची ती युनिव्हर्सिटी आहे. गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी, फुल त्याला गव्हर्नमेंट फंडेड असते ती युनिव्हर्सिटी. मग म्हटलं हा, मग युनिव्हर्सिटी तर बघितलं आणि तिथल्या लोकांचा अनुभव ऐकला, एक्सपिरियन्स बघितला. म्हटलं ठीक आहे. मग त्यावर पण विचार चालू झाला की परत पाठवायचं की नाही, इतक्या लांब कसं पाठवायचं की, आणि ते पण असं नाही की नोकरीसाठी पाठवते, तिकडे शिकून मग पुढे काय, ह्याचा पण विचार चालू झाला घरी. मग आईवडिलांनी विचार केला की हा ठीक आहे. मग त्यांचा पहिला प्रश्न, जर तू करणार असशील तर आम्ही कुठूनही पैसा उभा करू तिकडे जाण्यासाठी, फक्त तू तयार हो की तुला करायचं आहे ना. मग आम्ही, जर मी तिकडे जाण्यासाठी 100% प्रयत्न घातले तर त्यांचे एफर्ट्स 200% आहे तिकडे जाण्यासाठी. तर मग असं तसं झालं. आणि तिकडे पण फी, आता इकडे 19 लाख जर पर इयर सांगितलं असेल तर तिकडे पण 5 ते 6 लाख पर इयर फी बसते अशी. पण ओव्हरऑल एज्युकेशन तिकडे असं 30 ते 35 लाख मध्ये कव्हर होऊन जातं पुरा MBBSचा पुरा एंटायर कोर्स. मग म्हटलं ठीक आहे. मग तेवढं मग असं मग इकडून लोकांकडून वगैरे सजेशन घेतलं ज्यांना माहिती आहे तिकडे, लाईक पैशांचा फायनान्स बद्दल थोडं ज्ञान आहे. मग त्यांनी सपोर्ट केला की नाही, एज्युकेशन लोन भेटू शकतं, तू काही केलं तरी थोडं ट्राय कर आणि मग होऊन जाईल. मग नंतर ते म्हटलं ट्राय करून बघू. मग आपण मग एज्युकेशन लोनच्या मागे लागले पुरा. फेब्रुवारीच्या 6ला मला काही करून तिकडे रिपोर्टिंग करायचं होतं. आणि मी जानेवारीपर्यंत माझा पासपोर्ट रेडी नाही ना, व्हिसा रेडी नाही, माझा अजून काहीच नाही. इतकं ते पुरा तो जानेवारी 2023 इज लाईक माझ्यासाठी फुल मेमोरेबल थिंग आहे. त्याच्यातला एक एक दिवस मला आठवतो की तो कसा काढलाय पुरा. मग त्यानंतर ठरलं मग असं तसं एज्युकेशन लोनसाठी. मग बेळगावमधली अशी एक पण बँक नाहीये जिकडे मी ट्राय नाही केलं. पण एव्हरी बँकनं एकच रिझन सांगून पाठवलं, अरे तुमचं तर घर छोटं आहे, मग त्यामध्ये तुमचं NA प्लॉट नाही, तुम्ही तर गावात राहता, मग त्याच्यावर कसं चढवणार तुम्ही हे, आणि त्यांना सेक्युरिटी म्हणून काहीतरी पाहिजे ना. आणि मग त्यानंतर पप्पा कारखान्यात कामाला असल्यामुळे त्यांचं पेमेंट एवढं पण नाही दाखवू शकत की बाबा हा आमचं एवढं पेमेंट आहे आणि आम्ही एवढं भरू तुमचं हे करण. मग असे तसे झालं. मग शेवटी एज्युकेशन लोन पण नाही झालं. मग ते पण नाही झालं. आणि मग जायची तारीख तर 6 सांगितली आहे मी काही करून. तर मग तरी मग घरच्यांनी लाईक नको तू कर, आम्ही पुढे बघू, काही झालं तर पुढे बघू, मार्ग दाखवणारा कसा पण मार्ग दाखवतो, तू फक्त रेडी हो आणि मग आम्ही करू. मग झालं. मग 3-4 दिवसात अशा ओळखीवरून पासपोर्ट वगैरे काढून झाला, विजा पण आला माझा तिकडचा. मग तिकडचं एक्सेप्टन्स लेटर म्हणून असतं ते पण आलं की नाही तू ट्रॅव्हल कर रशियाला आणि तुझं ऍडमिशन कन्फर्म समजते युनिव्हर्सिटी, आणि मग तू या दिवशी रिपोर्टिंग कर कॉलेजला. म्हटलं ठीक आहे. मग सगळं जानेवारीमध्ये सगळं झालं आणि तरी माझं एज्युकेशन लोन कम्प्लीट नाही झालं अजून. पैसाच नाही, मेन तोच गोष्ट. मग नंतर इकडून तिकडून थोडं पप्पांनी आपले सेव्हिंग्स काढले, थोडे आईचे सेव्हिंग्स, दोघा तिघांनी परत मदत पण केली की हा आम्ही स्वतःहून येतो, तर त्यांनी परत मदत केली. मग त्याच्यातून माझं फ्लाईटचं तिकीट झालं. मग ते सगळं झालं. कॉलेजची अर्धी फी पण भरून झाली. कॉलेजनं बोललं की तुला एवढा टायमिंग देतो आम्ही आणि तू आरामात पे कर, काही हे नाहीये,
मग तरी मी जानेवारीमध्ये गेले तरी त्यांनी आराम मला ऑगस्ट पर्यंत त्यांनी कन्सेशन दिलं की Concession. तुला जसं होईल तसं पे कर. कॉलेज पण फुल सपोर्टिव्ह होतं. कॉलेजने पुरा हेल्प केली की हा तू करू शकते, तू हे करू शकते, फक्त तू एज्युकेशनवर तुझ्या लक्ष दे, आई बाबांशी आम्ही कॉन्टॅक्ट करतो, आम्ही व्यवस्थित सगळं करतो म्हणून. मग ते झालं. मग जायचा दिवस आला. एकतर 6 फेब्रुवारीला जायचं. 6 फेब्रुवारीला दिल्लीतून फ्लाईट होती ना. मग तिथे जायला आधी इकडून आधी 3 दिवस निघावं लागलं मला ट्रेनने, कारण आई वडील सोबत येणार. मग तिथून ते दोघे आले होते. मग आम्ही गेलो दिल्लीला. आणि नंतर जायच्या आधी पण कसं झालं, सोबत आधी कोणतरी येणार होतं हे माहित होतं की इथून कोणतरी ओळखीचं आलं. पण एंड मोमेंटला माझं तिकीट लेट झाल्यामुळे असं समजलं की नाही, तू एकटीच ट्रॅव्हल केलं पाहिजे आता. पहिला प्रश्न घरच्यांचा तो होता की हा इथपर्यंत तरी आलो, आता पुढे कसं. एकतर देश वेगळा, तो तिथली भाषा वेगळी, सगळंच वेगळं. त्यांची रशियन स्वतःची भाषा, जरी ते लोक इंग्लिश बोलत असले तरी त्यांची भाषा वेगळी ना तिथले. आपल्या इथले पण आता मराठी भाषिक माणूस मराठी पहिला बोलणार ना, इंग्लिश जरी त्याला समजत असलं तरी तो मराठीला प्रिफरन्स देणार. तसं तिकडे पण ते झालं की त्यांची एकतर भाषा रशियन. आणि इंडियात कधी मी फ्लाईट नाही घेतली तर पुरा इंडियाच्या बाहेर कशी फ्लाईट घेणार, ती पण पहिलीच. आणि मग विचार त्याच्यात पण हे झालं की आणि 2 दिवसांवर जायचा दिवस आहे आणि कळतंय की तुझ्यासोबत कोणीच नाही जाणार आहे आणि मग तुला एकटीला ट्रॅव्हल करावं लागणार. मग वाटलं ठीक आहे, आता इथपर्यंत आले, आता इथे नाही थांबायचंय. मग पुढे विचार केला. मग थोडा पुरा लिटरली घरी बसून एअरपोर्टचा सगळा मॅप बनवला की इथून काय करायचंय, इथून कुठे जायचंय, तिथून कुठे जायचंय. कारण ती जर्नी एका फ्लाईटची नव्हती. दिल्लीवरून मॉस्कोला एक फ्लाईट होती आणि मॉस्कोवरून कलिनिनग्राडला दुसरी फ्लाईट परत त्या सिटीला जायला. मग म्हटलं ठीक आहे. आणि त्याच्यात एकटीने जायचं, पुरा ते फोन ऑफ असणार, एकतर तिकडे गेल्यानंतर फोन नाही चालणार, इंडियात कॉल नाही लागणार. आणि त्याच्यानंतर मग ठीक आहे म्हटलं, ते पण झालं. मग गेलो तिकडे. मग त्याच्यानंतर दिल्लीला गेले. मग तिथून आई वडिलांनी एअरपोर्टला सोडलं. सोबत माझे मामा पण होते जे आर्मीमध्ये आहेत, ते दिल्लीला कामाला होते, तर त्यांचं त्यांनी DRDO ऑफिसमध्ये तिकडे आहेत. सो त्यांची खूप हेल्प झाली तिकडे, की मग त्यांनी एअरपोर्ट पासून सोडण्यापासून सगळं समजावून सांगितलं की असं असं कर, आणि काही झालं तरी लगेच मी एम्बॅसीला कॉल करतो इथून, जी भारताची एम्बॅसी आहे रशियामध्ये त्यांची. मग गेली. मग पहिली फ्लाईट माझी सकाळची होती, सकाळी 4:30ची फ्लाईट होती, जी रशियाच्या टायमिंगनुसार मॉस्कोला 8:55ला पोहोचणार होती. मॉस्को आणि भारतामध्ये 3.5 तासाचा 2.5 तासाचा डिफरन्स आहे टाइम मध्ये, कारण मॉस्को थोडा मागे आहे, आपण 2.5 तास पुढे आहोत भारतात पुरा टायमिंग. मग त्याच्यानंतर मग मी त्यांना माहित होतं की या टायमिंगला इथले 1:30-2 वाजता मी पोहोचेल तिकडे. मग त्यांना वाटलं की मी अरे तिकडे पोहोचले, अजून कॉलच नाही लागला, कारण माझा कॉल अजिबातच नव्हता लागत. फुल फोन बंद. यांना फुल टेन्शन आलं होतं की कशी गेली की नाही, फ्लाईट भेटली की नाही, तिने बोर्ड केली की नाही फ्लाईट. मग तसं झालं. मग नंतर आणि तिथून माझा 6 तासाचा लेओव्हर एअरपोर्टला होता. लाईक दुसरी फ्लाईट आणि या फ्लाईटमध्ये 6 तासाचा गॅप होता मध्ये. तिथून परत मग माझं लगेज द्या आणि तिथून परत दुसरा बोर्डिंग पास घ्या. आणि मॉस्कोमध्ये गेल्यावर एक प्रोसिजर लागते ती इमिग्रेशनची. इमिग्रेशन म्हणजे भारतातून एक व्यक्ती इकडे आली आहे हे त्यांच्या गव्हर्नमेंटला नोंद करून ठेवावी लागते की इथून आली आहे म्हणून. आणि तेव्हा तर प्रॉपर वॉरची सिच्युएशन चालू होती. लाईक त्याच्यामुळे पण चिंता की सगळ्यांना कशी. आणि पण तो वॉरचा इफेक्ट खाली होता ना, क्रिमिया साईडला होता रशियाचा, पण सगळ्यांना परत तीच चिंता, नातेवाईकांना, सगळ्या घरातल्यांना की अरे तिथे हे पाठवतीये आणि मग कशी ती जाईल, कसं होईल हे ते. तर पुरा नातेवाईकांनी घरच्यांना टेन्स नाही केलं, पण त्यांच्या बोलण्यातून घरचे इतके टेन्स झाले ना, आई वडील दोघंही, की हा आता पाठवलीये तर खरी, पण ती तिकडे जाऊन पोहोचली का नाही हे नाही माहित अजून. मोबाईल बंद. आणि मोबाईल पण वाजला कधी, जेव्हा तो सेक्युरिटी चेक मधून जाईल तेव्हा. सेक्युरिटी चेक मध्ये एकतर आपल्याला स्वतःलाच काही घालायची हे संधी नसते, काहीच नाही आपल्यासोबत, काहीच नाही ठेवायचं. आणि तो तेव्हा वाजला, तेव्हा त्यामुळे उचलू पण नाही शकली मी. मग नंतर असं तसंच पुरा मी फ्लाईट वगैरे बोर्ड केली. तिथून मग कलिनिनग्राडची फ्लाईट घेतली. आणि मग कलिनिनग्राडला जेव्हा मी पोहोचली तेव्हा जे मला स्टुडंट घ्यायला आले होते, स्टुडंट आणि अजून एक कोणतरी आलं होतं त्यांच्यासोबत, मग त्यांचा फोन घेतला मी. आणि मग तेव्हा ह्यांना कॉल केला की हा मी पोहोचलीये. तेव्हा त्यांना शांती भेटली. हे लोक तेव्हापर्यंत दिल्लीतच आहेत अजून.
मी तिकडे जाऊन पोहोचले तरी ते दिल्लीतच आहेत, की जाऊन पोहोचली की नाही, अजून काय हे केलं का नाही, तिला फ्लाईट भेटली की नाही. कारण एअरपोर्टला कधीच जाऊन नाही माहित ना मला. तिथे जीवनातच पहिली फ्लाईट होती ती माझी. आणि ती पण 12.5 तासाची जर्नी फुल, इकडून 6.5 तास आणि ते तिथे लेओव्हर आणि ते पुढे 2.5 तासाची फ्लाईट. तर त्या दिवशी इतके ते टेन्स झाले होते ना की मग मी म्हटलं त्या दिवशी जेव्हा जाऊन तिकडे मी कॉल केला की मी जाऊन पोहोचलीये. मग त्यांनी म्हटले, तेव्हा ते हे लोक शांत झाले की बाबा पोहोचली एकदाची. आता तिथून खरी जर्नी सुरू होते की आता शिकणार कसं तिकडे. एकतर 6 महिने लेट जातीये मी, त्याच्यात बाकीचे स्टुडंट ते सब्जेक्ट संपलेले आहेत सगळे तिथे. म्हटलं ठीक आहे. मग त्यांच्यासोबत मी सेकंड सेमिस्टर पुरा केला आणि मग नंतर त्याच्यात सेकंड सेमिस्टर देत मला मी फर्स्ट इयरचे प्रत्येक सब्जेक्ट क्लिअर करत गेली, एक सब्जेक्ट असे. आणि तिथले टीचर्स पण खूप सपोर्टिव्ह आहेत, खूप म्हणजे खूप. लाईक पर्सनली त्यांना मेल वगैरे त्यांनी करून सांगायचे की हे एवढे टास्क आहेत आणि हे तू कम्प्लीट करून दे आणि मग ते तुला आम्ही तसे क्रेडिट्स देऊ म्हणून. आता आपल्याकडे एक्झाम्स कशा असतात की नाही की सगळे स्टुडंट एकत्रच आले पाहिजे, ते एकत्रच बसले पाहिजे, मग ते 90 मार्काचा 100 मार्काचा पेपर असेल तो लिहिलाच पाहिजे. तिथे तसं नाही. जर तुम्ही ओरली प्रिपेअर असाल तर तुम्हाला तोंडी उत्तर येत असेल तर तुम्हाला लिहायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट तोंडी सांगू शकता त्यांना. तर तो त्यांचा एक प्लस पॉइंट वाटतो मला की आता थोड्या स्टुडंटना खूप छान सांगता येतं, एक्सप्लेन करता येतं, ते त्यांना शब्दात मांडता नाही येत. ते त्या स्टुडंटसाठी हे खूप चांगलं आहे, म्हणजे की तुम्ही समोरच्या माणसाला ती कॉन्सेप्ट एक्सप्लेन करू शकता की काय आहे एक्झॅक्टली, पण ते तुम्हाला लिहिताना शब्दच नाही सापडत. आणि मग ते प्रत्येक वेळेला व्यवस्थित मेडिकल टर्मिनॉलॉजी वगैरे वापरूनच लिहा, असं तसं होतं. तिथे त्यांनी लाईक स्वतःला प्रिपेअर करायला टायमिंग देतात एक्झामच्या वेळेला वगैरे की तू असं एवढा टाइम आहे तुझ्याकडे, तुला हवं तसं व्यवस्थित माइंडसेट करून घे तुझा की तुला काय मला येऊन एक्सप्लेन करायचंय आणि मग त्याच्यानंतर तू एक्सप्लेन कर. मग ते त्यांनी लिहिलेला पेपर अजिबात नाही बघणार की तुम्ही काय लिहिलंय, अजिबात नाही, पण तू काय बोलते माझ्यासमोर हे खूप जास्त मॅटर करतं तिथे. आणि मला तो खूप प्लस चांगलं वाटलं की की तुम्हाला स्वतःला ते आधी समजलं पाहिजे. तुम्ही फक्त ते तोंडी पाठ करून लिहून येणं हे बरोबर नाहीये तसं. तर ते थोड्यांना समजतं, थोड्यांना नाही समजत. मग ते तिथल्या प्रोफेसर्सना पण कळतं की बाबा आम्ही शिकवलेलं स्टुडंट पर्यंत किती पोहोचतंय. सो तो माझ्यासाठी मला तिथलं हे खूप वाटलं. मग त्यानंतर फर्स्ट इयर तर असंच गेलं. फर्स्ट इयर तर फुल एक्सपिरियन्स करण्यातच गेलं की कुठे काय, आणि तिथल्या सगळे सिस्टीम पुरा वेगळी, पुरा सगळं ऑटोमायझेशन आहे तिथे. लाईक प्रत्येक बसमध्ये गेलं, कुठे गेलं, सगळं कार्डने पेमेंट, कॅशने पेमेंट खूप कमी होतं. तर ते खूप शिकण्यात गेलं. आणि इथे रूल्स कसं की डायरेक्ट रस्ता क्रॉस करायचा तिकडे नाही करू शकत, ते तिथे खूप वेळा चुकली मी की डायरेक्ट जायची मी समोर. तर ते खूप वेळ झालं मला की नाही असं नाही, मग तसं नाही. मग जे माझ्यापेक्षा जे सिनियर्स होते ना ते सगळे व्यवस्थित होते. जे माझे स्वतःचे जे रूम मध्ये राहणार आहेत ते ठाणे आणि मुंबई पुणे इकडचे आहेत सगळे. सो ते मराठी बोलतात. ते माझ्यासाठी खूप बरं वाटलं मला जेव्हा मी बघितलं की बाबा माझ्या रूम मध्ये राहणारे मराठी बोलणारे आहेत. मग म्हटलं ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी सुरुवातीला सगळं समजावून सांगितलं की कसं काय चालतं, ते पुरा हे झालं. मग नंतर तिथे तेव्हा इतकी जास्त थंडी पडली होती ना, लाईक -10-20 डिग्री टेम्परेचर जातं तिकडे बर्फात फुल. तर ते परत ऍडजस्ट होण्यामध्ये त्याच्यात खूप टायमिंग गेला की इकडचं आपलं गरमीचं वातावरण, तिकडचं थंडीचं वातावरण. आणि गेली होती मी ऍक्च्युली हिवाळ्यामध्ये तिथल्या. तिकडे तेव्हा क्रिसमस, लाईक त्यांचा क्रिसमस जानेवारीमध्ये असतो ना, सो तिथून त्यांचा बर्फ चालू होतो. डिसेंबर पासून ते एप्रिल-मे पर्यंत चालतो त्यांचा बर्फ पुरा. मग त्याच्यामुळे तिथे वेदरचा पुरा हे झालं. मग त्याच्यानंतर एक्झाम्स वगैरे सुरू झाल्या. पहिले 3-4 महिने तर माझे समजण्यातच गेलं की कसं कुठे काय आहे एक्झॅक्टली. तिथले लोकेशन्स एकतर माहित नाही, सगळं मी एकतर गुगल मॅपवर इकडे. आणि तिथे गेल्यानंतर असं नाही की चला आता कॉलेजला ऍडमिशन झालं की लगेच ऍडमिशन नाही. तर तिथे हॉस्टेल म्हणजे त्यांनी डॉर्मिटरी बोलतात ना, त्याचं रजिस्ट्रेशन वेगळ्या ठिकाणी जाऊन करायचं. परत तिथे मेडिकल चेकअप होणार. प्रत्येक स्टुडंटला तिथे गेल्यानंतर 3 महिन्याच्या आत एक मेडिकल चेकअप करावं लागतं इन्शुरन्ससाठी. तर ते मेडिकल हॉस्पिटलला जाऊन ते परत इन्शुरन्स काढून घेणं. आणि परत तिथे एक टेस्ट होते फिंगर प्रिंटिंगची, लाईक तिथल्या गव्हर्नमेंटसाठी द्यावं लागतं की आपले पुरा फिंगर प्रिंटिंग वगैरे त्यांना त्यांच्याकडे असावं लागतं. ते कार्ड
इंटरनॅशनल स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट असतं की ते असलंच पाहिजे ना, तर तुम्ही तिथे व्हॅलिडच ना. जर ते एका दिवसानं पण आपण लेट होतो 3 महिने संपायच्या आत, तर ते परत भारतात पाठवू शकतात. एवढं हे असतं त्यांचं, लाईक स्ट्रिक्टली फॉलो करतात ते. मग ते पण झालं आणि त्याच्यामध्ये मग ते झालं. आणि इकडे भारतात चिंता वेगळीच की अजून एज्युकेशन लोन नाही झालं. आता पुढची फी कशी पे करणार ते मी माझ्या माइंडमध्ये तर हे ते घरचे लाईक नाही नाही आम्ही बघतो, तू काही काळजी करू नको तिकडे. पण तरी येणारच ना, कारण ते शेवटी प्रश्न घरचा आहे, प्रश्न पैशाचा आहे. आणि ते किती केलं तर लांबवू नाही शकणार. लाईक 2 दिवस 3 दिवस मग 15 दिवस असे तसे गेले. मग नंतर मग ठीक आहे म्हटलं, मग इकडून तिकडून मग तर एज्युकेशन लोन तरीही नाही झालं. शेवटी मी जेव्हा सेकंड इयरला गेली तेव्हा सेकंड इयरच्या लाईक डिसेंबरमध्ये वगैरे जाऊन मी काहीतरी आसपास 1 वर्ष होत आलं होतं, तेव्हा एक मम्मीला कोणीतरी ओळखीचं भेटलं आणि मग त्यांनी सांगितलं की चला आम्ही तुम्हाला हेल्प करतो एका बँकेमध्ये. आणि मग त्या बँकेमध्ये जाऊन आम्हाला तेव्हा जेव्हा मॅनेजर्सना भेटली मम्मी आणि हे वगैरे झालं, तर तेव्हा ते पहिले मॅनेजर होते ज्याने स्वतःहून सांगितलं की हा आम्ही करून देतो तुमचं लोन आणि तुम्ही नका काळजी करू. आणि तर अशी बेळगावमध्ये अशी एक पण बँक नाही आहे जिकडे आमच्या स्वतःचे पाय लागले नसतील की चला बाबा इथे तरी भेटेल आधी. मग तर मग शेवटी त्या बँकेत आणि मी तिकडेच शिकते. माझे फीज वगैरे त्यांनी तेव्हा आम्ही प्रायव्हेट मध्ये लोन करून केलं, पे केलं. कारण मग त्याच्यानंतर झालं आणि मग हे पहिले बँकेचे मॅनेजर होते ज्यांनी स्वतःहून बोलले की हा आम्ही मदत करतो. पण त्याच्यानंतर हा प्रश्न आला की पॉवर ऑफ अटर्नी मी देऊन नाही गेली. आणि ते बँकेमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की पॉवर ऑफ अटर्नी देणं, कारण एज्युकेशन संपल्यानंतर ते लोन आई वडिलांनी पे नाही केलं पाहिजे, ते मीच पे केलं पाहिजे. ते कारण स्टुडंट लोन आहे, काही केलं तर ते मीच पे केलं पाहिजे. आणि त्यासाठी स्वतःचं सिग्नेचर्स वगैरे डॉक्युमेंटसाठी ते स्वतः येऊन करू नाही शकत ना इकडे. मग त्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी कुणाला तरी घरच्यांना द्यावी लागते, एकतर वडिलांना किंवा आईला. मग नंतर त्याचा पण प्रश्न आला. मग ते बँक मधले मॅनेजर बोलायला लागले की पॉवर ऑफ अटर्नी नाही दिली, मग आता कसं लोन कॅन्सल सँक्शन होणार तुझं, तो प्रश्न आला. आणि तेव्हा मला येणं इकडे अजिबात पॉसिबल नव्हतं, कारण तेव्हा म्हणजे सेमिस्टरची फायनल एक्झाम चालू होते आणि ती मिस करणं लाईक पुरा आतापर्यंत केलेली मेहनत सगळी गेली पाण्यात जर ती एक्झाम मी मिस केली तर. मग तेव्हा हा पण प्रश्न पडला. मग त्यांनी एक हे पण सुचवलं की तू मॉस्कोमध्ये जा आणि मग तिथून एम्बॅसी कडून लेटर घे आणि ते लेटर आम्हाला पोस्ट कर. तिथे त्यावेळेला ते पण शक्य नाही झालं मला, कारण एक्झाम्स तोंडावर आल्या होत्या आणि मी मॉस्कोला ट्रॅव्हल पण नाही करू शकत तेव्हा. मग परत हे तसं झालं. मग परत सेकंड इयर साठी पण मी त्याच त्यांनी एक ऑप्शन दिला आम्हाला की सुरुवातीला तुम्ही प्रायव्हेट लोन घ्या आमच्याकडून आणि मग ती आल्यानंतर इकडे आम्ही तेच लोन एज्युकेशन लोन मध्ये कन्वर्ट करतो. हा त्यांनी सगळ्यात बेस्ट ऑप्शन त्यांनी सांगितलं आम्हाला तेव्हा. मग आम्ही ते तसं केलं आणि मग आता इथे जेव्हा मी आली तर तेव्हा ते फुल प्रोसेस त्यांनी चालू केली आहे आता इथे आल्यानंतर. कारण 5 लाख म्हटलं तरी ते घरच्यांना पॉसिबल नाहीये, मी नाहीच सांगू शकत, कारण मी एकटीच नाहीये त्यांच्यासाठी, माझ्यापेक्षा लहान भाऊ पण आहे, त्याचं पण एज्युकेशनचं हे आहे की असं नाही की बाबा तिला पाठवलं आणि मग ह्याला शिकवलं नाही, असं नाही व्हायला पाहिजे ना. की मग त्याची पण फीज वगैरे हे वगैरे पे करण्याचं म्हटलं नाही, काय करणार ते मी एज्युकेशन लोन घेणार, ते मी स्वतःच मला फेडायचे, कारण ते स्वप्न मी बघितलंय आणि ते मलाच पूर्ण करायचे. मग म्हटलं ठीक आहे. मग ते शेवटी असं झालं आणि मग 2 वर्षानंतर मी परत इकडे आले व्हेकेशनसाठी. मग आता सध्या चालू आहे की ते एज्युकेशन लोनची पण प्रोसेस चालू आहे आणि ती होपफुली होईल या महिन्यात. आणि मग त्यानंतर मग माझं 3रं वर्ष सुरू होईल तिकडे एज्युकेशनच्या त्याच्यानुसार. तर मला वाटतं की जर संधी भेटत असेल ना तर ती मिस नाही केली पाहिजे. लाईक एकदाच भेटते, परत अपॉर्च्युनिटी परत कधीच नाही येणार आपल्याकडे. जर मी तेव्हाच म्हटलं असतं की मी नेक्स्ट इयर जाईन, नेक्स्ट इयर मी सांगते 100% सांगते, मी काहीतरी इंजिनिअरिंग वगैरे काहीतरी घेतलं असतं आणि मी इकडेच केली असती काहीतरी, तुझं स्वप्न तसंच राहिलं असतं ते. मग नंतर सांगितलं असतं अरे मी हे बघितलं होतं, मला पण करायचं होतं पण वेळ नाही भेटला किंवा पैसे नाही जमा झाले तेव्हा. पण जर करायचं असेल ना आणि घरचे साथ देणार असतील ना तर आपण डेफिनेटली ते केलं पाहिजे. आणि हेल्प मागायला अजिबात नाही मागे पुढे बघितलं पाहिजे, कारण हेल्प करणारी लोक खूप असतात. आपण फक्त रिच आउट केलं पाहिजे की हा विचारण्यात काही हे म्हणजे
स्वतःला काहीच नाही वाटलं पाहिजे, तेव्हा आपण शून्यातून सुरू करणार असतो. तर त्याच्या खाली काहीच नाहीये, गेला तर तुम्ही वरतीच जाणार. सो ते एक थॉट होते मला की नाही, ह्याच्या खाली काही नाही होणार, याच्यापेक्षा वाईट काहीच नाही होऊ शकत. झालं तर ते पुढे चांगलं होणार आहे, आणि ते पण होणार का प्रयत्न केले तरच. मग म्हटलं तर आणि त्यासाठी घरच्यांनी पण तेवढीच मदत केली, आणि स्वतःच पण ध्येय काही गेलं तर मला तेच करायचंय, मला दुसऱ्या फील्डमध्येच नाही जायचंय. कारण ती कोरोनाचा काळ मला एकच शिकून गेलाय की नाही, हे एकच प्रोफेशन आहे जिकडे माणूस सेवा. काहीही केला तरी तो कायम काम करत राहील, बंद नाही होणार. आणि डॉक्टर्स असले तरी त्यांना एज लिमिट नाहीये ना, की तेवढ्या वयानंतर तू बंद केलं पाहिजे, तुझं रिटायरमेंट नाही ना. आणि मला ते खूप आवडतं. मला असं वाटतं की जेवढी काही लाईफ आहे ना, ती वर्किंग लाईफ असली पाहिजे. बसण्यात काही अर्थ नाहीये. खूप सारे तुम्हाला संधी भेटत जातील, ते फक्त आपल्याला कळली पाहिजे की आपण केलं पाहिजे. जर घाबरून बसलं तर काहीच नाही होणार आहे. कोणी स्वतःहून मदत करायला नाही येणार आहे की चला मी तुम्हाला आज एवढी मदत करतो, अजिबात कोणी नाही बोलणार. एक तर ते स्वतः आपण गेलं पाहिजे आणि आपण ते केलं पाहिजे, असं मला वाटतं. आणि मला सगळ्यांना तोच हे आहे की छोट्या गावातून, मी तर एकदम छोट्या गावातून आहे, एकदम म्हणजे जिथून मी बोलताना पण इथे पण खूप कमी लोकांना ओळखायची. मी आता जेव्हापासून माझं घर, आम्ही स्वतःचं घर बांधलं तेव्हापासून येता जाताना इतका लोकांची ओळखी झाली. आणि तर मी एकदम शाय, म्हणजे कुणाशीच नाही बोलायची अजिबात, की माझी शाळा आणि मी आणि हे असं. हेच एवढं जग होतं माझं, की घरचे, माझी शाळा आणि मी, तेवढंच. मग त्यानंतर पुरा असं हळूहळू ते स्वतः जिद्द यायला लागते, ती कळायला लागतं की करेज येऊन जातं ते तेवढं, की मग नाही लोकांशी बोललं पाहिजे. मग तर आपल्याला 4 गोष्टी कळतील. काही नाही, थोडं लहान व्हावं दुसऱ्यांसमोर, पण ऍटलीस्ट त्यांचे अनुभव जाणून घेणं तर खूप हे आहे. आणि आतापर्यंत जे काही केलंय मी ध्येय, ते सगळ्यांचे असे अनुभव ऐकून किंवा त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन, तेच आहे माझं. आणि अजूनपर्यंत आणि याच्या पुढे पण माझं तेच असणार आहे की दुसऱ्यांपासून प्रेरणा घेऊनच मला पुढे जायचंय, आणि स्वतः एक काहीतरी बनायचंय की हा बाबा, हा ते एक्झाम्पल सेट करायचंय मला की हा ती करू शकते तर मी पण मग करू शकते, असं मला तेवढं. प्रश्न विचारण्यासारखं काही नाही आहे. आम्हीच काय तर तिच्यावर पाहिजे असं आहे. कारण एवढं त्रासातलं तर, आणि कसं आहे, हर एक वेळेला काहीतरी अडचण, एवढ्या अडचणी पार करत करत तिथपर्यंत पोचायचं. हा, आणि खरोखर मग तिथं इंडियन म्हणून असं शिकताना वगैरे काय डिफरन्सेस नाही तुला? नाही, ते जितके त्यांनी बाकीच्या स्टुडंटला जितकी व्हॅल्यू करतात ना, ते ऍज अ स्टुडंट तितकेच ते स्वतः पण दुसऱ्या इंडियन स्टुडंटना पण व्हॅल्यू करतात. आणि मीच नाहीये, पण बाकीचे जितके इंडियन स्टुडंट आहेत ना, ते पण त्यांना पण खूप चांगले एक्सपिरियन्स आहेत ऍज अ एज्युकेशन लेवलला. पण सगळीकडे कसं आहे की स्वतः शिकल्याशिवाय काही नाही. काय नाही, शिक्षक समोरचा कितीही शिकवेल, पण तुम्हाला स्वतः जर इच्छाच नसेल ती शिकायची तर काही नाही होणार. तिकडे पण तसंच आहे की तुम्ही स्वतःहून तेवढे एफर्ट्स घातले पाहिजे. टीचर्स पण खूप चांगले, तिथले प्रोफेसर स्वतः डॉक्टर्स आहेत तिथले लोक. तर त्यामुळे किती स्टुडंट आहेत भारतीय युनिव्हर्सिटीत? माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये 150-200 पेक्षा पण जास्त असतील असं वाटतंय मला, भारतीय आहेत. पण मराठी स्टुडंट फक्त ठाणे, मुंबई, पुणे याच एरियामधले, मोठ्या सिटी मधलेच आहेत. कोल्हापूरची पण एकटीच आहे ती माझी मैत्रीण, ती एकटीच आहे. आणि त्याच्या आधी दोघ जण होते, त्यांचं ग्रॅज्युएशन झालंय ऑलरेडी. त्यांनी FMG वगैरे क्लिअर करून ते आता डॉक्टर्स म्हणून काम करतायत तिकडे. तिकडेच काम करतात, इथे करतात भारतात. हा, म्हणजे भीतीदायक वातावरण म्हणजे अजिबात नाही. असू देत किंवा नाही. काय पण भीतीदायक वातावरण अजिबातच नाही. लोक इतकी पुढालेल्या विचारांचे आहेत ना. तुम्ही आता आम्हाला पण कधी बाहेर गेलं किंवा कधी कुठून येताना उशीर झाला, कधी लेक्चर्स 8 पर्यंत चालतात तिथे युनिव्हर्सिटीमध्ये. कारण युनिव्हर्सिटीचा टायमिंग सकाळी 8 ते संध्याकाळी 8 असा चालतो, 12 तासाचा पुरा. मग 8 वाजता तिथून लेक्चर सुटले की मग परत घरी यायला 1 तास वगैरे बघितला. आणि त्याच्यापेक्षा जरी उशीर झाला तरी कोणी काही नाही, एकटं आरामात ट्रॅव्हल करू, म्हणजे काहीच भीती नाही अशी. लोक खूप सेफ आहेत. ते दुसऱ्यांना इतकंच असं सेफ फील करवतात ना की
असं अजिबात नाही की गेलं आणि कोणीतरी अचानक असं विचित्र भेटलं, असं मला तरी अजिबात एक्सपिरियन्सच नाही आला अजूनपर्यंत तिथे. जी काही लोक होती ती खूप सपोर्टिव्ह आहेत. फर्स्ट टाइम जेव्हा मी गेली होती ना, तेव्हा बसमध्ये तिकीटचा काहीतरी माझ्या कार्डवरून हे नव्हतं होत. तिकीट त्यांचं कसं एक मशीन असते, तिथे कार्ड टॅप केलं आपल्या एटीएमचं तर ते पैसे कट होतात आणि तिकीट आपल्याला भेटतं. ते माझं कार्डच नव्हतं चालत, तर एकटे आजोबा उठले आणि त्यांनी लगेच आपलं कार्ड टॅप केलं आणि बोलतात की हा तू घे, आम्ही पे करतो. काही नाही, इथपर्यंत. तिथल्या भाषेची अडचण सुरुवातीला तर खूप झाली, कारण काहीच नाही समजायचं. मार्केटला गेलं तर काय आहे, लिटरली आम्ही गुगल ट्रान्सलेटर युज करायचो की हे काय आहे, हे काय आहे. मग त्यानंतर मग थोडी थोडी शिकायला लागलं. मग आता आता प्रॉपर कळते की समोरचा माणूस काय बोलतोय ऍटलिस्ट, आणि आपल्याला काय उत्तर केलं पाहिजे. तर त्यांची भाषा शिकायला थोडी डिफिकल्ट आहे, कारण त्यांचे उच्चार इतके जड आहेत ना प्रत्येक शब्दाचे. तर ते आहे, डिफिकल्टी थोडी आहे लँग्वेजची, पण शिकली तर होऊन जाईल. आता मी 1.5 वर्षापासून शिकते, तर मला ऑलमोस्ट कळते समोरचा माणूस काय बोलतोय किंवा त्याला कुठे जायचंय किंवा काय विचारायचं नाही हे करतो, तर ते कळून जातं एवढं. पुरा इन्फ्लुएन्स नाही. गव्हर्नमेंटचं कितीपर्यंत सहकार्य मिळालं अम्बॅसीचं तर पहिल्यांदा जेव्हा मी सांगितलं ना, मी मॉस्कोला एअरपोर्टला पोहोचली पण माझा कॉलच नाही लागला, तर माझे मामांनी डायरेक्ट अम्बॅसीलाच कॉल केला की माझी भाची तिकडे गेली आणि तुम्हाला तिचा कॉलच नाही लागत आहे. मग ते पुरा ते झालं आणि मग त्यांनी पुरा विचारलं, त्यांना 3-4 वेळा कॉल केला, तर परत अम्बॅसी कडून त्यांना आन्सर आला की नाही, ती जर पोहोचली असेल तर ती सेफ असेल, काही नाही. जर तिला सपोर्टिव्ह आहे तिथे ती पोहोचली तर ती सेफ असेल. जर ती नाही पोहोचली तर आम्ही नाही सांगू शकत, पण ती जर मॉस्कोला पोहोचली असेल तर ती पुरा सेफ असेल. मग पुरा एअरपोर्टवरती पण लोक जी भेटली ना मला, तिथले जे सिक्युरिटी गार्ड असू दे किंवा तिथून जाणारे ते पॅसेंजर असू दे, त्यांनी मला प्रॉपर गाईड केला की कुठून, कारण टर्मिनल चेंज करावं लागतं. इंटरनॅशनल फ्लाईटचं टर्मिनल वेगळं आहे आणि डोमेस्टिक फ्लाईटचं टर्मिनल वेगळं आहे. फ्लोअरचा डिफरन्स आहे ना फक्त. मग तिथून त्याने प्रत्येक जे कोणी भेटलं ना, जे कोणी इंग्लिश बोलणार आहे, त्यांना इंग्लिश थोडं फार समजलं असेल तर त्यांनी प्रॉपर गाईड केलं की नाही, इकडून इथे गेलं पाहिजे आणि मग तिथून तिकडे गेलं पाहिजे. लोक तर खूप सपोर्टिव्ह भेटली मला नशिबाने, की असं कोणी नाही की हा बाबा चला तुला गेली आणि मला मदत नाही भेटली, असं काय नाही. अजिबात नाही. म्हणून तर मी म्हणते की मदत मागायला शिका, लोक खूप मदत करणारी असतात. संपलं ना. तर आज खरोखरच मागील वेळेला जे काय आमचा उपक्रमामध्ये मागच्या शुक्रवारी जो झाला, त्या मागच्या शुक्रवारी आपण सावित्रीबाई फुलेंचं व्यवस्थितरित्या ऐकलं की भारतातील पहिली महिला की जिनं स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि आपल्या मुली शिकाव्या, मुली धाडसी व्हाव्या म्हणून स्वतः चिखलामध्ये, स्वतः घाणीमध्ये राहून आमच्या मुलींना शिकवलं आणि स्त्री शिक्षणाचा पाया भारतामध्ये रोवला. ते मागच्या आठवड्यामध्ये आम्ही ऐकलं. आणि आज खरोखरच एक सावित्रीचे लेख आज आमच्या वाचनालयाला भेट देत आहे. आणि जी कधी आपलं राज्य सोडून दुसऱ्या परराज्यात सुद्धा गेली नव्हती, तर शिक्षणाच्या जोरावर, धाडसाच्या जोरावर, आई वडिलांच्या प्रेरणेनं आणि स्वतःच्या स्वयंस्फूर्तीनं एक जागतिक प्रवास करत आहे ती. तर ती ज्या वेळेला इथं आली, तिचे विचार ऐकले, तिचे अनुभव ऐकले, त्यावेळेला आम्ही सर्वांनी ठरवलं की बाबा आमच्या गावातून पहिली मराठा समाजामधली एक मुलगी की बाबा 7 समुद्रा पार जाते आणि शिक्षण घेण्यामधली जी काही जिद्द आहे की इथं जर राहिली असती तर ती 1.5 कोटीपर्यंत तिला खर्च येणार होता, पण इथं जाऊन शिक्षण घेऊन नोकरी करायच्याच अगोदर तिनं आपल्या आई वडिलांना 1 करोड रुपयाचं पॅकेज दिल्यासारखं आहे. म्हणजे तिला येणारा खर्च 35 लाखापासून 50 लाखापर्यंत तिथं येणार आहे. म्हणजे इथं 1.5 कोटीचा खर्च तिचा 50 लाखावरती तिनं आणली. आणि खरं तर प्रेरणादायी तिचा जो प्रवास आहे तो सर्वांनी बघावा. आणि आज इथं या वाचनालयामध्ये तिला बोलवण्याचा हेतू हाच की आमच्या वाचनालयातील सभासदांनी, वाचकांनी आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे कोण बघतायत आम्हाला, की या छोट्या मुलीकडे बघावं की तिनं काय धाडसानं आपलं आयुष्य आपल्यासमोर मांडणी केले,
खरं तर आम्ही सगळं ऐकल्यानंतर काहीतरी प्रश्न विचारत असतो. तिनं प्रश्न विचारायला सुद्धा आम्हाला जागा ठेवलेली आहे. म्हणजे काय प्रश्न करायचे, कारण ती जी काय बोलायला सुरुवात केली, प्रत्येक प्रश्न येणार त्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या क्षणामध्ये मिळत होतं आमचं. एवढं उत्तमरित्या तिनं आपला प्रवास 10वी पासून जवळजवळ मॉस्को पर्यंत तिनं आपला प्रवास सुंदररित्या यशस्वीरित्या इथं मांडलेला आहे. आणि त्या प्रवास इतरांनी घ्यावा आणि यातून प्रेरणा घेऊन अशाच निकिता आणि गायत्री परत आमच्या गावातून, आपल्या या भागातून, परिसरातून निर्माण व्हाव्या. आणि या मुलीनं जसं जागतिक भरारी घेतली ना, तशाच पद्धतीची जागतिक भरारी परत आमच्या मुलींनी घ्यावं. आणि वाचनालयाचे सभासद आणि एक शुभचिंतक म्हणून आम्ही या कुटुंबाच्या आणि गायत्रीच्या पाठीमागे 100% राहू अशी ग्वाही देतो. आणि तिला एक छोटासा मान सन्मान म्हणून आमच्या वाचनालयाकडनं तिला एक छोटीशी ट्रॉफी द्यावी असं मी आमच्या सहकार्याने विनंती करतो. हे आमच्याकडून छोटस सन्मान चिन्ह तिला दिलं आहे. आणि ज्या वेळेला परत एकदा येईल ना ते, त्यावेळेला डॉक्टर होऊनच यायला पाहिजे. आणि त्यावेळेला फक्त आम्ही एवढेच नव्हे तर संपूर्ण गाव तुझं स्वागत करण्यासाठी एकत्र यावं, या पद्धतीचं तुझ्याकडनं कार्य झालं पाहिजे. एवढीच आमच्या वाचनालयाकडून शुभेच्छा. धन्यवाद. पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. थँक्यू. आणि खरं तर त्यांच्या आई वडिलांचं याच्या पाठीमागं